अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डी शहराला पावसाने झोडपलेलं आहे। शिर्डीमध्ये कोपरगाव, राहता, श्रीरामपूर या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। नागरिकांचं जीवन हे विस्कळीत झालेलं आहे। कालिका नगर भागामध्ये घरांमध्ये पाणी शिरलंय। रहिवाशांचे प्रचंड हाल झालेले आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय, पाणीच पाणी झालंय। ड्रेनेज लाईन अरुंद असल्यामुळे अनेक रहिवाशांच्या घरामध्ये हे पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहे। तर शिर्डीमधली ही दृश्य आपण पाहतोय आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूया आहोत शिर्डी परिसरातील कालिका नगर भागामध्ये आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो जवळपास हा कालिका नगर परिसर आहे आणि या परिसरामध्ये जवळपास गुडघा एवढं पाणी साचलेलं आहे आणि हे पावसाचं पाणी जे नागरिक राहतात त्यांच्या घरामध्ये देखील शिरलेलं आहे। अतोनात हाल नागरिकांचे झालेले आहे। शिर्डी शहरा लगतचाच हा काहीसा भाग आहे आणि या भागामध्ये अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला। रात्री किती प्रमाणात पाऊस झाला आहे आणि हे पाणी घरांमध्ये घुसलं आहे, काय सांगा? काल संध्याकाळी 6 वाजेपासून पाऊस चालू आहे आणि खूप जोरात पाऊस झाला आहे। घरांमध्ये पाणी घुसलं इथे। तुम्ही नेमकं कुठल्या परिसरामध्ये राहता? कालिका नंबर 1 नंबर गली। किती पाण्याचं पण नेमकं पाणी का बरं साचलं? या पाण्याला जाण्यासाठी मार्ग नाही? ते रोडचं काम झाल्यामुळे आहे ना, पाणी गल्लीमध्ये साचलेलं आहे। हे दृश्यामध्ये बघू शकतो, हे जे पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये घुसलेलं आहे आणि जे जनजीवन आहे ते देखील विस्कळीत झालेलं आहे। महिलांना अक्षरशः घरातलं पाणी काढण्यासाठी नाकीनऊ देखील आल्याचं बघायला मिळतं। काय सांगाल ताई, रात्रभर पाऊस सुरू होता, घरामध्ये पाणी घुसलं? आमच्याकडे 2 वाजेपासून पाणी घुसायला सुरुवात झाली। आम्ही रात्रभर पाणी काढतोय आणि आमचं खूप नुकसान पण झालेलं आहे। सगळं फर्निचर वगैरे आमचं सगळं पाण्यात आहे, फ्रीज वगैरे, किचनचं सगळं सामान। आणि आमच्याकडे मागच्या 2 वर्षापूर्वी पण असंच पाणी शिरलं होतं। तर एवढंच म्हणणं आहे की आता जे कराल ते व्यवस्थित सगळं करून पुढच्या वेळेस ही परिस्थिती नाही आली पाहिजे। शिर्डी परिसराचा कालिका नगर भाग म्हणावा लागेल। महत्वाचं हे ठिकाण आहे। या ठिकाणी शेकडो नागरिकांच्या वस्त्या आहेत आणि या ठिकाणी पाणी घुसल्यानं अक्षरशः नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाले आहे। नगरपालिकेने तात्काळ ड्रेनेज लाईन साफ कराव्या, दुसऱ्या कोणाच्याही घरात पाणी घुसू नये अशी मागणी देखील स्थानिक रहिवाशांकडून केली जाते आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।